पार्लिमानी इंतखाबात के पेश नज़र नांदेड़ जिले में ईवीएम वीवीपैट के इस्तेमाल के लिए बेदारी मुहिम चलाई जा रही है। हाल ही में जिला इंतजामिया की जानिब से वोटर लिस्ट की तैयारी के लिए मुहिम चलाई गई थी। इस मुहिम की जानकारी देने के लिए जिला कलेक्टर व रिटर्निंग ऑफिसर अरुण डोंगरे की जानिब से प्रेस कॉन्फ्रेंस मुनक्किद की गई। इस मौके पर इन्होंने ईवीएम मशीनों के साथ वीवीपैट के इस्तेमाल पर भी रोशनी डाली। इन्होंने कहा कि नांदेड़ जिले की आवाम में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन और वीवीपैट से मुताल्लिक शऊर बेदारी के लिए तमाम 9 असम्बली हलकों में वीवीपैट का इस्तेमाल और उसके तरीकों का अमली मुजाहरा किया जाएगा। 21 दिसंबर से जिले के तमाम मकामात पर अमली मुजाहरे के प्रोग्राम मुनक्किद किए जाएंगे। इस काम के लिए 19 दस्ते तश्कील दिए गए हैं। हर दस्ते की जिम्मेदारी नायब तहसीलदार को सौंपी गई है। हर दस्ता एक ब्लॉक ऑफिसर, 2 तलाटी, एक मास्टर ट्रेनर और एक पुलिस मुलाजिम पर मुश्तमिल होगा। जिला कलेक्टर अरुण डोंगरे ने आवाम से अपील की कि वो इस 40 दिन तक चलने वाले अमली मुजाहरों से इस्तेफादा करें और एक कामयाब जमहूरियत के बाशऊर राय दहिंदे होने का सबूत पेश करें। वाज़ेह है कि नांदेड़ बल्दिया इंतखाबात में हल्के नंबर 2 में वीवीपैट का इस्तेमाल किया गया था। भारत निवडणूक आयोगाने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करणे अनिवार्य केलेला आहे। हे व्हीव्हीपॅट हे नवीन आहे, सगळ्या ईव्हीएम मशीन जे आहे हे सगळ्यांना माहीत होतं। मग ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमध्ये काय फरक आहे, व्हीव्हीपॅट कसा असतो, त्याचं फंक्शन कसं आहे, कसं चालणार, त्याच्यामुळे काय होणार, यासाठी आपण जनजागृती 21 डिसेंबरपासून पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये करतो आहे। व्हीव्हीपॅट आपण एका तहसीलमध्ये 2 व्हीव्हीपॅट आणि एक गाडी देतो आहे। एक व्हीव्हीपॅट स्पेअरमध्ये राहील, नायब तहसीलदारचा इन्चार्ज राहील आणि एका दिवशी 3 गावं किंवा 4 गावं, मॅक्झिमम 3 गावामध्ये त्यांना सांगितलेलं आहे, 3 गावामध्ये जाईल। पहिल्या गावामध्ये तो सकाळी जाईल, त्या गावामध्ये गेल्यानंतर ते मशीनचं सगळं सांगितलं जाईल की हे बॅलेट युनिट आहे, हे कंट्रोल युनिट आहे, हे व्हीव्हीपॅट आहे। तिथल्या काही लोकांना आपण प्रात्यक्षिक करायला लावू की बटन दाबल्यानंतर ते जे मतपत्रिका राहील ती डमी मतपत्रिका राहील, त्या कुठले चिन्ह राहणार नाही, नावं राहील आणि जे चिन्ह आहे, चिन्ह अल्फा बीटा गॅमा असे जे चिन्ह राहतील, म्हणजे पेन, पेन्सिल, गॅस सिलेंडर असे कुठले चिन्ह नाही आहे। अल्फा बीटा गॅमा डेल्टा जे काही सायंटिफिक आहे तसे चिन्ह आहेत ते, आणि ज्याला बटन दाबली तर तेच चिन्ह त्याला दिसतं की नाही ते बघून त्यात सॅटिस्फॅक्शन करायचं आहे। म्हणजे येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये कोणाच्या मनात मतदाराच्या मनात किंतुपरंतु राहू नये की मला अला मत दिलं होतं ते बला गेलं, बला मत दिलं होतं कला गेलं, अशा प्रकारे कुठलीही गुंजाईश त्यामध्ये नाही आहे। कुठलीही मशीन हे टॅम्पर होत नाही आहे, ते टॅम्पर प्रूफ आहे, हे सगळं दाखवायसाठी आपण लोकांपर्यंत पोहोचतो आहे, मतदारापर्यंत पोहोचतो आहे। मी या निमित्ताने नांदेडमध्ये सगळ्या जनतेला आवाहन करतो आहे की त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा, लाभ घ्यावा, आपण स्वतः मतदान करून बघावं, म्हणजे शंका कुशंका राहणार नाही। यामध्ये आम्ही पुन्हा एक करतो आहे की जजेस आहे, माननीय जजेस आहे, पोलीस अधिकारी आहे, पोलीस स्टाफ आहे, डॉक्टर मंडळी आहे, आपले काही व्यापारी मंडळी आहे, पत्रकार बंधू आहे, यांच्यासाठी एक दिवस डेमॉन्स्ट्रेशन ठेवतो आहे की जेणेकरून त्यांना पण काही सगळं कामानिमित्त कुठेतरी बाहेर असतात, त्यांच्या वार्डमध्ये किंवा त्यांच्या एरियामध्ये जेव्हा मशीन गेली तेव्हा कदाचित ते घरी नसतील, म्हणून आपण अशा ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे, बसस्टँड आहे, जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, जिल्हाधिकारी कार्यालय आहे, इथे मशीन सामान 1-1, 2-2 दिवस ठेवतो आहे। मग जास्तीत जास्त उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लोकांनी, जास्तीत जास्त मतदारांनी हे व्हीव्हीपॅट वापरून बघावी, व्होटिंग करून बघावी आणि त्यांनी दिलेलं मत जे आहे त्यालाच जातं की नाही हे बघावं।